डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। पीएसआय गोपाल बदनेवर डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। पीएसआय गोपाल बदनेला आज दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे। पीएसआय गोपाल बदने फरार होता तो स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला। दरम्यान आरोपी प्रशांत बनकरला काल पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली। बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील निलंबित पीएसआय गोपाल बदने पोलिसांच्या ताब्यात आहे। काल पीएसआय बदने स्वतः फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला। पोलीस गोपाल बदनेचा शोध घेत होते। कालपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता। डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर बदने फरार झाला होता, पण त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर आढळल्यानं पोलिसांची पथकं पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली, तर सातारा पोलिसांचं पथक पुणे जिल्ह्यात देखील रवाना झाली होती। दरम्यान काल रात्री काय काय घडामोडी घडल्या पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। पीएसआय गोपाल बदने रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाला। त्यानंतर गोपाल बदनेला शहर पोलिसांकडे सोपवण्यात आलं। फलटण शहर पोलीस ठाण्यात बदनेची 1 तास चौकशी करण्यात आली। यानंतर बदनेला फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं। वैद्यकीय तपासणीला नेताना बदनेनं पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसल्यावर माध्यमांसमोर हात जोडले। तुम्हाला गोवलं जातंय का असा सवाल पत्रकारानं बदनेला केला। तुम्हाला गोवलं जातंय का काय सांगा? माझ्या वर्दीची प्रमाणित गोपाल बदनेलाच दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे। मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर बदनेचा उल्लेख केला होता। बदनेवर डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। दरम्यान आरोपी प्रशांत बनकरला काल पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली। यानंतर बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल बदनेला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। रात्री उशिरा गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला होता। फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील जो संशयित मेन आरोपी होता पीएसआय गोपाल बदने हा रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आहे। रात्री उशिरा त्याला परत फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं। खरं तर ही महत्त्वाची घडामोड जी आहे ती जवळपास 48 तास जी महत्त्वाचा जे त्याचा शोध होता तो पूर्ण झालेला आहे आणि आता या घडामोडीमध्ये पुढील तपासाला वेग येणार आहे। कारण जो दुसरा आरोपी होता प्रशांत बनकर हा देखील काल पहाटेच्या सुमारास त्याच्या घरातूनच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। तो देखील नातेवाईकांच्या सांगण्यानुसार तो स्वतःहून हजर झाला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नालोडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। तो मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली। डॉक्टर महिलेला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। तर हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। दुसरीकडे हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मंत्री विखे यांनी केली आहे। त्यामध्ये कोण जबाबदार आहे याची चौकशी डिटेल झाली पाहिजे, फास्ट झाली पाहिजे। मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे, बोलणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे। जी अधिकारी ज्याच्या या सगळ्या मानसिक छळा होत असताना त्या आमच्या भगिनीनं ज्यांना ज्यांना अवगत केलं होतं, जिल्हा शल्यचिकित्सक असतील, पोलीस अधीक्षक असतील, उपविभागीय पोलीस अधिकारी असतील किंवा त्या यंत्रणेतले जे लोक आहेत त्यांच्या हलगर्जीपणामुळेच त्या दुर्दैवाने त्या आमच्या भगिनीचा बळी गेलेला आहे। तर त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। माझे आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे की याच्यावरती चांगली टीम नेमून आणि फास्ट ट्रॅकवर या घटनेचा तपास झाला पाहिजे।
तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी हा थेट इशारा दिलाय। तर या प्रकरणाला विरोधकांकडून जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा आरोपही फडणवीसांनी केलाय। कालच आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलेला आहे। अटक करून आम्ही कारवाई सगळ्यांवर करतो आहोत आणि या प्रकरणामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, हे करणं काही योग्य नाहीये। मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका। तर दुर्योधन दुःशासन झाले पण एकही जण कृष्ण होऊन पावला नाही। पीडित डॉक्टर महिलेच्या वडिलांकडून या शब्दात संताप व्यक्त करण्यात आला। तसंच मुलीला भेटायला गेल्यावर एक अनोळखी व्यक्ती भेटली होती असंही पीडित डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं। एक माझ्या इनावळखीचा माणूस होता, कोण दष्टपुष्ट होता, कोण होता आणि काही मला माहिती नाही। सर तुम्ही मॅडमचे वडील का? म्हणलं हो। आणि मग काही लागलं तर मला सांगा। आता माझ्या मनात काही नाही। तितक्यात आमच्या मुलीनं बघितलं आणि माझ्या हाताला धरून लावून घेतलं। म्हणले जाऊ दे, त्यांचं काय काय आपल्याला काय गरज आहे यांची। आणि तिथं दुर्योधन दुःशासनच झाले पण माझ्या मुलीला एकही कृष्ण होऊन पावला नाही। मग त्याच्यासाठी आता इथून पुढच्या मुलींना सुद्धा एखादा तरी कृष्ण होऊन पावा आणि तिच्या वस्त्राचं हरण, तिच्या अंगावर जो अत्याचार होतोय, तिला जो अन्याय होतोय, हे अन्याय होऊ नये एवढीच कळकळीची विनंती माझी मुख्यमंत्र्याकडे, दुसरी काहीच माझी विनंती नाही। तर महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांनी केलाय। माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा बांगर यांनी केली आहे। डॉक्टर संपदा सारखी एक गरीब कुटुंबातून एवढ्या वर उच्च शिक्षित झालेलं लेकरू एवढं मजबूत आहे, ते प्रशासनाशी एकटं लढत होतं, प्रशासनाला वारंवार ते प्रश्न विचारत होते, तक्रार करत होते, त्यांच्यावर जो काही अन्याय होत होता, दबाव येत होता, त्या लेकरू आत्महत्या करूच शकत नाही। माझं तर ठाम मत आहे ही आत्महत्या नसून ही हत्या आहे। जो काय स्थानिकचे पोलीस अधिकारी आहे, तो महाडिक नावाचा जो कोणी एसपी तिथे डीवायएसपी होते, ते काय बदने म्हणून तो का मेन मुख्य आरोपी आहे, हे सर्व पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या चौकशा करायला पाहिजेत। महाडिक पासून चौकशी करायला पाहिजे। त्या निंबाळकर माजी खासदार निंबाळकरच्या पीए पासून निंबाळकरच्या चौकशा करायला पाहिजेत आणि पहिलं शोधलं पाहिजे ही हत्या आहे की आत्महत्या आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज फलटण दौरा आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे। फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी सभा पार पडणार आहे।